श्री शक्ती सेवा समितीच्या वतीने दुसऱ्या दिवशी सौभाग्यलक्ष्मी पूजा संपन्न। श्री शक्ती सेवा समितीच्या वतीने 22 मे ते 24 मे 2026 दरम्यान ऐश्वर्यलक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सव साजरा होत आहे। त्या अंतर्गत 22 मे 2026 रोजी श्री ऐश्वर्यलक्ष्मी सुवर्ण कुबेर होमम संपन्न झाले। त्यानंतर 23 मे 2026 रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी सौभाग्यलक्ष्मी पूजन अर्थात सुवासिनी पूजन संपन्न झाले। या पूजेच्या वेळी सामूहिक कनकधारा स्तोत्र ललिता सहस्रनाम पारायण झाले। हे कार्यक्रम श्री 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 परमपूज्य माताजी रम्यानंद भारती स्वामिनीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाले। महालक्ष्मी बँकेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास 300 महिलांनी भक्तिभावाने सहभाग घेतला। यानंतर श्री 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 परमपूज्य माताजी यांचे पत्रकार परिषद झाले। या पत्रकार परिषदेत त्यांनी ऐश्वर्यलक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवाविषयी माहिती दिली। सौभाग्यलक्ष्मी पूजा म्हणजेच सुवासिनी पूजन करण्यामागची भूमिका विशद करताना म्हटले की स्त्री म्हणजे त्याग संयम समर्पण या गुणांनी परिपूर्ण असून त्यांचा सन्मान सर्वांनी करण्याचे आवाहन केले। जिथे स्त्री असते तिथे आरोग्य शांती सन्मान ऐश्वर्य असते। नारीचे सन्मान हेच देवांची पूजा असल्याचे म्हटले। नारीचे सन्मान म्हणजेच भारतीय संस्कृतीचे जतन आहे। जिथे माता भगिनींचे सन्मान होते तेथे देवांचे सन्मान झाल्यासारखेच असे म्हटले। यावेळी श्री श्री परमपूज्य माताजींनी जगाच्या पंचक्रोशीतील विविध देशात जसे USA, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, लंडन आदी ठिकाणी ऐश्वर्यलक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवाचे आयोजन झाल्याचे म्हटले। भारतातील इतर शहरातही आयोजन झाले आहे। महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर या पुण्यनगरीत श्री सेवा समितीच्या वतीने आयोजन झाले आहे। महाराष्ट्राच्या इतर शहरातही लोककल्याण व आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आयोजन करणार असल्याचे म्हटले। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शक्ती सेवा समिती सोलापूरचे सौ वैशाली गाजुल, श्री उमेश गाजुल, डॉक्टर सनतकुमार अनुमल्ला, सौ तेजस्विनी इराबत्ती यांच्यासह महालक्ष्मी बँकेट हॉलचे एल्लादास गड्डम, स्वरांजली न्यूज चॅनलचे MD दयानंद मांबड्याल यांचेही सहकार्य लाभल्याचे म्हटले। शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली।